के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो कंबाईनचा पेपर आहे याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करतोय। एक एक क्वेश्चनवरती त्यावेळी त्या टॉपिकवरती पर्टिक्युलर त्या टॉपिकवरती आयोगानं कुठं क्वेश्चन विचारलेत, अजून इन डिटेल त्याच्यामध्ये कसं जाता येईल, आयोग PYQ कसं विचारतं, या अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या के सागर पब्लिकेशनचा थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले के सागर पब्लिकेशनचे काही महत्त्वाचे असे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर प्राध्यापक रवी भूषण यांचं जे काय लुसंट सायन्सचं बुक आहे, ह्या लुसंटच्या सायन्सचं बुक हे मार्केटमध्ये इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून अत्यंतिक सोप्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ते कशा पद्धतीनं सहजासहजी ग्रास्प होईल अशा अनुषंगानं हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं अत्यंतिक उपयुक्त असं पुस्तक आहे। के सागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण। राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय 4 जून 2023 रोजी झाली होती, त्यातील 22 आउट ऑफ 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातील आलेले होते। महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VB पाटील असं आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र हे के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक एवढ्या चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे की त्या पुस्तकाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर जे आता 2025 पासून रिटर्नचा पॅटर्न होणार आहे त्या पॅटर्नसाठी देखील हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त आणि दर्जेदार स्वरूपाचं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे बुद्धिमापनचं पुस्तक आहे। 87वी आवृत्ती आहे। ही कंबाईनचा आपला ठोकळा आहे। गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामध्ये ज्या सर्वच्या सर्व ज्या काय पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर, लिपिक, टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक वगैरे सगळ्या ज्या काय पोस्ट आहेत, ह्या सर्व पोस्टसाठी अत्यंतिक उपयुक्त असलेले सर्वच्या सर्व विषय याच्यामध्ये कंबाईन करून दिलेले आणि एक ॲनालिसिस असं की जवळपास 80% आसपास प्रश्न याच पुस्तकातील येतात। या पुस्तकामध्ये करंट देखील इन्क्लूड केलेला आहे, अर्थसंकल्प इन्क्लूड केलेले आहेत, वेगवेगळे मानव विकास अहवाल असतील, जागतिक भूक निर्देशांक असेल, जागतिक शांतता निर्देशांक असेल, जागतिक विकास निर्देशांक असतील, सर्व लेटेस्ट इंडेक्स करंटचे मुद्दे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। शिवाय गट ब गट क 2022 चे पेपर देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI, STI, ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन हा आपला प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे, ज्याच्यामध्ये 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक या ठिकाणी संच आहे हा। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यातली एक PDF घेऊनच मी स्वतः तुमच्या समोर एक्सप्लेन करत असतो। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक VB पाटील असं आपलं महाराष्ट्राच्या इतिहासावरचे पुस्तक आहे। म्हणजे समाजसुधारकांचं आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे इतिहासावरचे आपल्याकडे तब्बल 3 पुस्तक अवेलेबल आहेत आणि आपला हा 8 ऑक्टोबरचा पेपर। याच्यामध्ये आपण इकॉनॉमिकच्या क्वेश्चनमध्ये पर्यंत होतो। आता बघा 64 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या। बघा, खालील विधाने विचारात घ्या। विधानं पाहिली की खाली काय दिले, योग्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। मग योग्य म्हटलं की आपल्याला जास्तीत जास्त योग्य विधानं आहेत अशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे। आता बघा अ ब क स्टेटमेंटमध्ये दिले, अ स्टेटमेंट काय म्हणते, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कंसामध्ये दिले कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला। परीक्षा कधी आहे, 2022 ची। त्याच्या आदल्या वर्षी संसदेमध्ये 2021 मध्ये ठेव विमा आणि पत हमी महामंडळ जे काय सुधारणा कायदा आहे तो संसदेमध्ये मंजूर केला। विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे का चूक आहे, त्यावेळेस जर लॉजिकली विचार करायचा असेल तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कोणतीही गोष्ट जर कंसामध्ये म्हणजे अर्थात ब्रॅकेटमध्ये दिली असेल तर शक्यतो ते विधान करेक्ट असतं। शिवाय जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेलं आहे, कायदा संमत केलेला आहे, डेट दिलेली आहे, सगळे एकदम व्यवस्थितपणे त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। शिवाय जोपर्यंत 100% ऑप्शन अ
100% रॉंग आहे असं माहिती असल्याशिवाय त्याला रॉंग करायचं नाही, म्हणजे लॉजिक सोडायचं नाही शेवटपर्यंत, म्हणजे अ स्टेटमेंट याचं बरोबर आहे. मग आता खाली या, योग्य विचारले, हिथं अ बरोबर आहे, अ बरोबर आहे, वरील पैकी सर्व मध्ये पण अ आहे, हिथं ब कधी दिलंय, ऑप्शन गेला, एक ऑप्शन तर गेला. त्याच्यानंतर ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो आणि ठेव विम्याचा हप्ता, आता बघा हिथं ठेव विम्याचा हप्ता इथपर्यंत लाईन सेम आहे. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो आणि हिथं काय म्हणतंय, ठेव विम्याचा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. म्हणजे एक तर मला सांगा हे अनिवार्य कोणासाठी करतंय, बँकांसाठी, आणि हिथं काय म्हणतंय, वसूल कोणाकडून करताय, ठेवीदारांकडून. लक्षात घ्या, एक तर तो हे दोन्ही स्टेटमेंट काय म्हणतायत की एक तर हा जो काय ठेव विम्याचा हप्ता आहे हा एक तर ठेवीदारांकडून तरी घेऊन तो कंपल्सरी केला जाईल, बघा ठेवीदारांकडून घेऊन तो कंपल्सरी केला जाईल किंवा बँकांकडून घेऊन त्यांच्यावरती तो कंपल्शन केलं जाईल. ठेवीदार आणि बँका असं सायमल्टेनियसली तो कंपल्सरी केला जाणार नाही. म्हणजे सायमल्टेनियसली ब आणि क एका जाग्यावर कधीच करेक्ट असू शकत नाही. तिथं ब क योग्य दिलंय, विधान रॉंग झालं. वरीलपैकी सर्व मध्ये पण ब क रॉंग झालं. आता ब किंवा क मध्ये एक कोणाला तरी न्यायचंय, म्हणजे एक आणि ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये उत्तर आपण लिहायला पाहिजे होतं. आलो आपण 50-50 वरती आलो आणि तुम्हाला लॉजिक मी सांगितलेलं आहे, 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 2 ला मार्क करा. या लॉजिकनं देखील त्या ठिकाणी उत्तर, ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि क योग्य आहे असं आलं असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी त्या प्रेशरला हे स्टेटमेंट करेक्ट करणं हे फार अवघड गोष्ट होती. मी स्वतः ऑनेस्टली ऑप्शन ए आणि ब हे दोन्ही बरोबर केलं होतं, कारण ठेव विम्याचा हप्ता मी असा विचार केला की विम्याचा हप्ता हा ठेवीदारांकडून वसूल केला जात असेल, कारण पीक विमा योजनेमध्ये आपण 1 रुपया पे करतो आणि त्या ठिकाणी विम्याचा हप्ता म्हणजे विमा काढतो, अशा पद्धतीने मी त्यावेळेस विचार केला लॉजिकली. परंतु जो काही ठेव विम्याचा हप्ता आहे हा बँकांसाठी अनिवार्य केलाय. म्हणजे हे कशासाठी केलं होतं, त्यावेळेस पंजाब नॅशनल बँक, त्यावेळेसचा विचार केला, पंजाब नॅशनल बँक बुडली आणि मग पंजाब नॅशनल बँक जर बुडली तर त्यावेळी ज्या ठेवीदारांना त्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये त्यांचे पैसे ठेवले होते ते पैसे द्यायचे कुठून असा आरबीआय पुढे प्रश्न निर्माण झाला. मग टप्प्याटप्प्याने डेली 10,000 काढा, 15,000 काढा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आरबीआयच्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या खाली त्या लोकांचे पैसे वाटण्यात आले. मग तेव्हापासून आरबीआयनं ठरवलं की काहीतरी कायदा असला पाहिजे ह्या बँकांवरती. तुम्ही पैसे लोकांचे ठेवताय तर त्याचा एक विमा म्हणून तुम्ही इकडे वरती काय म्हणजे हा ठेवीदारांकडून जो ठेव विमा बघा ना, ठेव आपण बँकेमध्ये ठेवतो ना, मग ती ठेव जी बँकेमध्ये ठेवतो त्याचा विमा बँकांनी कुठे उतरायचा, आरबीआय मध्ये उतरायचा. नीट लक्षात घ्या, म्हणजे हा कोणी उतरवायचा आहे, बँकांना उतरवायचा आहे. आणि मग हा बँकांना कंपल्सरी असणार का, 100% कंपल्सरी असणार. त्याच्यामुळे हा ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही तर तो बँकांकडून वसूल केला जातो आणि तो प्रत्येक बँकांसाठी कसा आहे, अनिवार्य आहे. आता मला सांगा, या ठिकाणी कायदा केलाय म्हणजे कायदा हा अनिवार्य असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. या लॉजिकने देखील तुम्ही त्या क ह्या विधानाकडे जाऊ शकला असता. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अ आणि क अशी 2 विधानं बरोबर आहेत असा आहे. आता पुढे बघा 65 नंबर. आता हा पण क्वेश्चन तसा बघितला तर म्हणजे नॉट 100% करेक्ट. बघा 100% करेक्ट आयोगानं उत्तर दिले असं म्हणता येणार नाही, पण ठीक आहे आपण बघू काय म्हणते. खालील विधाने विचारात घ्या आणि विचारले लगेच विधानं विचारात घेतले की इथं बघायचं विचारले काय, योग्य विचारले. योग्य म्हटलं की जास्तीत जास्त विधानं न्यायचे. आता इथं मी योग्य वाचलं कीच माझ्या डोक्यात लगेच येतं की फक्त अन फक्त बोला न्यायचं नाही म्हणजे नाहीच, अशा पद्धतीने वाचू आपण. बघा योजनावरती आहे, एक तरी क्वेश्चन योजनावरती विचारला जातो. मग करंट योजना विचारतील किंवा काही पाठीमागच्या महत्वाच्या योजना असतील त्या विचारतील. आता बघा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY संपूर्ण ग्रामीण योजना 2001 मध्ये सुरू करण्यात आली. ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी काय ही अटल बिहारी यांच्या काळामध्ये स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांचं जे काही सरकार होतं बघा, 1997 पासून त्यांचं सरकार होतं ना, 1997 ते 2002 या काळामध्ये अटल बिहारींचं सरकार होतं. याच काळामध्ये 2002चा काळ आला. शैक्षणिक आपला जो काही एज्युकेशन 86वी घटना दुरुस्ती 2002ची शैक्षणिक अधिनियमाला अटल बिहारींच्याच काळामध्ये आम्ही लहान असताना ते पेन्सिलवरती बसलेलं एक लहान मुलगा आणि एक मुलगी अशी जाहिरात लागायची टीव्हीला, स्कूल चले हम. 86वी घटना दुरुस्ती 2002 केली आणि त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान ही मोहीम आणली. आणि त्याच काळामध्ये बघा प्रत्येक गावाला ग्राम सडक योजना अटल बिहारींच्या काळामध्ये आली आणि ती ग्राम सडक योजना आणत असतानाच त्याला पॅरलल अशी 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. संपूर्ण आणि ही स्कीम पण महत्वाची आहे बघा. एस संपूर्ण, जी फॉर ग्रामीण, आर फॉर रोजगार आणि वाय फॉर योजना. मग आता ही जे काय संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना आहे ही कधी आली? 2001 ला आली. साल पण तुमचं लक्षातच असायला हवं, अशा पद्धतीनं महत्वाची योजना आहे. सगळ्याच्या सगळ्या योजना ह्या VIMP आहेत बघा. म्हणजे अ स्टेटमेंट 100% करेक्ट आहे. मी म्हणतो यदा कदाचित तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये ते स्ट्राईक नाही झालं की बाबा संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना ही सप्टेंबर, बघा इथं महिना पण दिलाय ना, तुम्हाला मी अगोदर सांगितले शक्यतो डेट, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये जर यदा कदाचित आयोगाने एखादी तारीख दिली असेल तर शक्यतो ती करेक्ट असण्याचे मॅक्सिमम पॉसिबिलिटी असतात. मग आता या ठिकाणी बघा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सप्टेंबर, कधी? सप्टेंबर 2001 मध्ये, हे साल लक्षात ठेवा, सुरू करण्यात आली. बरं ठीक आहे, अ स्टेटमेंट करेक्ट आहे. हिथं आहे, हिथं आहे, हिथं आहे, हिथं फक्त ब आहे, ऑप्शन गेला. शिवाय तुम्ही जर बारकाईनं जर ऑप्शन बघितले असते अ बरोबर असण्याचे चान्सेस किती आहेत? 75%. या पद्धतीवरून पण आपल्याला ऑप्शन कडून उत्तराकडे जाण्यात आलं पाहिजे होतं बरं का. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले अ स्टेटमेंट 100% माहिती असल्याशिवाय रॉंग करायचं नाही म्हणजे नाहीच. आता बघा हिथं आहे, हिथं आहे, हिथं आहे, म्हणजे 75% पॉसिबिलिटी की अ विधान करेक्ट आहे. आता बघा पुढं ब स्टेटमेंट बघा. ब स्टेटमेंट काय दिलं होतं? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे MG नरेगा ही फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. आणि हिथं मुलांनी डाऊट घेतले. मला पण ह्या ठिकाणी ह्या स्टेटमेंटला डाऊट तयार झाला होता, पण म्हटलं थोडं पुढे चलू. बघा पुढे चलू. पुढे बघा नेहरू रोजगार योजना ही ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. आणि मग लक्षात इथं या ठिकाणी असं आलं की ह्या 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना, बघा काय मी सांगितलं 1989 मध्ये, हा डिफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 1989 म्हटलं की दोन योजना आल्यात बघा. एक म्हणजे जवाहर रोजगार योजना आणि दुसरी आली नेहरू रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना. आणि याच्यामधला विद्यार्थी मित्रांनो फरक असा होता की ही जी काही जवाहर रोजगार योजना आहे ही ग्रामीण भागासाठी होती. कुठलं? ग्रामीण भागासाठी होती. आणि ही खालची जी काय आहे, खालची जी काय नेहरू रोजगार योजना होती ही शहरी भागासाठी होती. शहरी भागासाठी होती. हा फरक लक्षातच ठेवायचा. नेहरूंचं नाव म्हटलं की 100% कुठल्या भागासाठी? शहरी रोजगार योजनेच्या संदर्भात आहे. आणि हे लक्षात ठेवायचं. आता परत क्वेश्चन कडे येऊ. बघा इथं काय म्हटलंय की जी काय नेहरू रोजगार योजना आहे ही ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी. 100% काय झालं? 100% रॉंग झालं. नेहरू रोजगार योजना ही ग्रामीण नव्हे तर कोणाच्या? शहरी लोकांच्या गरिबीच्या संदर्भात आहे. कोणाच्या? शहरी लोकांच्या. साल बाकी बरोबर आहे. हे
साल बरोबर आहे. उद्या जर आयोगाने क्वेश्चन विचारला की ऑक्टोबर 1989 मध्ये नेहरू रोजगार योजना सुरू झाली का? 100% झाली, परंतु ती ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी नव्हे, तर ती शहरी लोकांमधलं दारिद्र्य दूर करण्यासाठी किंवा शहरी लोकांना रोजगार मिळावेत या अनुषंगाने. रोजगार कशासाठी मिळवायचा होता? दारिद्र्य कमी करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली चालल्या होत्या. दारिद्र्य जर कमी करायचं असेल, लोकांना रोजगार भेटला पाहिजे, म्हणजेच नेहरू रोजगार योजना ही शहरी लोकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजे क हे 100% रॉंग आहे. हा क ऑप्शन गेला. आलो आपण 50-50 वरती. मग 1 की 3? 1 की 3? मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 3 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर सरळ सरळ तुम्ही ऑप्शन नंबर 3 ला मार्क करा. ह्यानं पण ऑप्शन नंबर 3 उत्तर आलं असतं. आता तुम्हाला सांगतो, मला सुद्धा त्या एक्झाम हॉलमध्ये ब स्टेटमेंटवरती कन्फ्युजन झालं होतं. तर ब स्टेटमेंटला कन्फ्युजन व्हायला बघा, तिथं काय म्हटलंय, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला MG नरेगा असं म्हणतात, तर ती MG नरेगा फेब्रुवारी 2006 मध्ये आली. तर ह्याचा विषय असा आहे की ही जी काही MG नरेगा योजना आहे बघा, नसती नरेगा म्हटलं नसती नरेगा म्हटलं नरेगा, तर ही जी काही नरेगा योजना आहे, ज्याला जी नरेगा योजना ही 2 फेब्रुवारी 2006 बघा, 2 फेब्रुवारी 2006 रोजी आली होती. 2008 मध्ये ही संपूर्ण देशात लागू करण्यात आली. संपूर्ण देशात लागू करण्यात आली. आणि हिला काय केलं की त्यावेळेस नेमकं इलेक्शनचं पर्व होतं. त्या इलेक्शनचं औचित्य सांगून ह्या जे काय रोजगार हमी योजना आहे, कुठली इथं बघालेली राष्ट्रीय रोजगार हमी योजना. मग ही जे काय राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, तर ह्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेना महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. मग हे महात्मा गांधींचं म्हणजे MG, M म्हणजे महात्मा, G फॉर गांधीजी, महात्मा गांधी नरेगा. नरेगा म्हणजे काय? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना हे कधी करण्यात आलं? आता महात्मा गांधींचं नाव कधी देतील? बट ऑब्वियस 2 ऑक्टोबरला देतील. मग 2 ऑक्टोबर साल होतं 2009. साल किती होतं? 2009. ह्या 2008च्या नेक्स्ट इयरला, 2008च्या नेक्स्ट इयरला. मग आता बघा 2009ला त्या ठिकाणी महात्मा गांधींचं नाव ह्या स्कीमला देण्यात आलं. नरेगा स्कीमला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. कधी? 2009ला. मग त्या ठिकाणी बघा एक्झाम मध्ये डाऊट घेण्याचा पॉइंट होता की हिथं काय म्हणताय की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. जर त्यांनी एवढंच म्हटलं असतं ना, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, तर हा जो काय ऍक्ट आहे किंवा कायदा आहे हा आला होता 2 फेब्रुवारी 2006ला. ते बरोबर आहे, 2 फेब्रुवारी 2006ला आला होता. परंतु महात्मा गांधींचं नाव इथं बघा, महात्मा गांधींचं नाव हे कधी दिलंय? महात्मा गांधींचं नाव हे दिलंय 2009ला. मग तिथे एक्झाम हॉलमध्ये प्रश्न पडला की ह्या स्टेटमेंटला रॉंग करायचं की चूक करायचं? म्हणजे पार्शियली करेक्ट होतं. बघा, पार्शियली करेक्ट होतं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना ही ऍक्च्युली 2009ला चालू झाली असं तिथं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं. परंतु ह्यांनी काय सांगितलंय? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे नॅशनल रूरल गॅरंटी प्रोग्राम जो काय आहे हा 2006ला चालू झाला होता आणि त्याच्या अनुषंगाने नंतर त्याला महात्मा गांधींचं MG हे त्याला जोडण्यात आलं, महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. परंतु आयोगाने ह्या ठिकाणी हे स्टेटमेंट करेक्ट दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघा इथं नीट बघा, आपलं कन्फ्युजन कुठं झालं होतं की बाबा अ तर करेक्ट आहेच आहे, पण बचं काय? बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ब काढलं होतं, क तर ऑलरेडीच काढलं होतं, फक्त अ ला पण मार्क केलेले बरेच जण होते. परंतु हे विधान 100% करेक्ट नसलं तरी पार्शियली करेक्ट आहे. काय मी म्हटलं? पार्शियली करेक्ट आहे. त्याच्यानुसार विधान अ आणि ब
विधान अ आणि ब असे दोन्ही विधानं ह्या स्टेटमेंटचे करेक्ट आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. बरे, महात्मा गांधींचं नाव हे 2009 साली जरी दिलं असलं तरी 2006चीच ही योजना आहे, हे ह्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. अशा अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या के सागरच्या बुकमध्ये की ह्या ज्या काय महत्त्वाच्या ज्या काय स्कीम आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. मग ह्यातल्या महत्त्वाच्या योजना कुठल्या कुठल्या किंवा काय काय ह्या तुम्ही पाहू शकता, किंवा ह्याचा ज्याला स्क्रीनशॉट हवा आहे ते स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, की बाबा ज्याला पाहिजे स्क्रीनशॉट ते स्क्रीनशॉट पण ह्याचा घेऊ शकता. इथं बघा, अंत्योदय अन्न योजना आली डिसेंबर 2009 मध्ये आली. कुठल्या काय भारत निर्माण योजना आली ही 2005 मध्ये आली. इथं आयोगाने एवढे क्वेश्चन विचारलेत. सगळ्यात IMP स्कीम आहे ही भारत निर्माण योजना. बघा, भारत निर्माण योजना 6 पॅरामीटर होते बरं का, ह्याचे 6 पॅरामीटर होते, म्हणजे 6 घटक होते, 6, एवढं लक्षात ठेवायचं. मग ही योजना कधी आली? 2005 मध्ये आली. याच्यावरती आयोगानं खूप क्वेश्चन विचारले. ऑलरेडी PYQ आहेत. 16 डिसेंबर 2005 मध्ये भारत निर्माण योजना आली. त्याच्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ. बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी आली? 2015 साली आली. बघा, 2015 साली आली. बाकी ही पण डिजिटल इंडिया प्रोग्राम कधी आलाय? 2015 साली आलाय. ओके, मला जेवढ्या महत्त्वाच्या वाटतात तेवढ्या तर मी तुम्हाला सांगतो. वरच्या पण ह्या सगळ्या विचारल्यात. कुठल्या? डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट एजन्सी 1993 ला आली आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ही कौशल्य योजना ही महत्वाची बरं का. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही पण 2014-15 सालीच आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर अजून ह्याच्यातलं महत्वाचं आहे ICDS. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ICDS वरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ह्या सगळ्या स्कीम हा जो काय HRDचा पेपर आहे, ह्या HRDच्या पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. 2 ऑक्टोबर 1975 ही पण तारीख आयोगाने विचारली आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम, ज्याला ICDS असं म्हणतात, ही लक्षात ठेवायचं. ICDS, I फॉर इंटिग्रेटेड, C फॉर चाइल्ड, D फॉर डेव्हलपमेंट आणि S फॉर स्कीम. त्याच्यानंतर पहिली बघा, जुनी पेन्शन योजना आपण म्हणायचो ओल्ड एज पेन्शन सर्व्हिस. कोणाची? इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज, म्हणजे जे काय गरीब लोक होती त्यांना, वयस्कर लोक होती त्यांना पेन्शन योजना 1995 साली आली होती. त्याच्यानंतर इंदिरा गांधींची सगळीकडे नावं दिलेले आहेत त्या काळामध्ये. पाहू शकता. मग आता इथं बघा, क्वेश्चन आपला हित होता. मेक इन इंडिया कधी आलं? 2014 साली आलं. कसं लक्षात ठेवणार? 2014ला सरकार आलं ना, नवीन सरकार आलं. त्यावेळेस मोदी सरकार, काँग्रेस पडलं आणि 2014 साली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले. आणि त्यानंतर त्यांनी जसं मेड इन चायना आहे त्याच धर्तीवरती मेक इन इंडिया आणलं. कधी आणलं? 2014 साली आणलं. त्याच्यानंतर जिथं आपण क्वेश्चन बघितला, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. महात्मा गांधी हा ऍक्ट कधी आलाय? 2 फेब्रुवारी 2006 ला आलाय. ही तारीख आयोगाने विचारली आहे. त्याच्यानंतर मिड डे मील स्कीम, ही तारीख महत्वाची आहे, IMP आहे. मिड डे मील म्हणजे मध्यान्ह आहार योजना. मध्यान्ह आहार किंवा मध्यान्ह भोजन किंवा आहार मध्यान्ह भोजन योजना, काही म्हणा, आहार म्हणा, भोजन म्हणा. तर ही जे काय मिड डे मील म्हणजे मध्यान्ह, हे शाळेमध्ये जी काय जी पटसंख्या ही जी काही झपाट्यानं कमी होत होती तिला वाढवण्यासाठी
15 ऑगस्ट 1995 मध्ये, बघा 15 ऑगस्ट 1995 मध्ये अत्यंतिक महत्वाची तारीख आहे ही मिड डे स्कीम जी काय ही आली. म्हणजे ह्या जेवढ्या मी सांगितल्या तेवढ्या स्कीम ॲटलिस्ट इम्पॉर्टंट आहेत. सुरुवातीच्या बघू एखादी कुठली सुटली का. अटल पेन्शन योजना, बघा इथं पण क्वेश्चन विचारलाय. ही अटल पेन्शन योजना आहे ही 2015 साली आली. कारण ही नंतर सरकार आल्यानंतर 2014 टू ही आता 10 वर्षाची मोदी सरकारची जी काही टर्म आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त राहतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट वाटतात तेवढ्या तर स्कीम आपण घेतलेल्या आहेत. अजून देखील स्कीम याच्यामध्ये दिलेल्या आहेत, भरपूर स्कीम इथं आपल्या बुकमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ही बघा नेहरू रोजगार योजना. नेहरू रोजगार योजना तुम्हाला मी कोणासाठी सांगितली, ही शहरी भागासाठी आहे. बघा शहरी भागात दिले का नाही साली 1989 100% दिले. त्याच्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, बघा नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन 2007-8 ला आलेले. नॅशनल बॉम्बे मिशन, हां ही एक NRLM म्हणजे ज्याला नॅशनल रुरल इथं आर आहे बघा. NRLM आणि NULM, यू फॉर अर्बनचा आणि आर फॉर रुरलचा, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन कधी आलं होतं 2011 साली आलं होतं. हिथं आयोगाने क्वेश्चन विचारलाय नॅशनल रुरल. हे सगळे क्वेश्चन काय करायचे थोडे इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचे, इंग्लिशमध्ये समजायला सोपे असतात आणि शिवाय लक्षात पण नावं लक्षात ठेवत. आयोग डायरेक्टली असं पण एवढं पण देतं NRLM किंवा आयोग डायरेक्टली NULM असं पण देतं, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. अर्बनचा या ठिकाणी यू आहे आणि रुरलचा या ठिकाणी आर आहे. मग ह्या जी काय अर्बनची आहे ही 2 वर्षानंतर आली. म्हणजे कधी आली 2013 साली आली. 2013 साली आली. दोन्ही पण स्कीम आयोगाने विचारलेल्या आहेत. आणि मग ह्याचंच कन्व्हर्जन कशामध्ये झालं तर हेल्थ मिशन मध्ये झालं. मग ह्या खालच्या 2 स्कीम आल्या, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. बघा नॅशनल रुरल हेल्थ मिशन, हे हेल्थचा इथं यश टाकला, NRHM आणि NUHM, यू कोणाचं असणार आहे अर्बनचं असणार आहे. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे कधी आले तर जे काही अर्बन रुरलचे आहे त्या ग्रामीण भागाच्या आरोग्याच्या संदर्भात 2005 ला स्कीम काढली. आणि हीच 2005 ची स्कीम प्लस त्याच वेळी कुठली निर्माण आली होती, भारत निर्माण. भारत निर्माण पण कधी आलं होतं, भारत निर्माण पण 2005 सालीच आलं होतं, हे लक्षात ठेवायचं. मग नॅशनल रुरल हेल्थ मिशन भारत निर्माण पण कधी आलं होतं 2005 सालीच आलं होतं. मग ज्या वर्षी भारत निर्माण स्कीम आलेली आहे त्याच वर्षी NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन आलं होतं, हे लक्षात ठेवायचं. परंतु जी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आहे हे 2014 साली आले, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. बघा जे रुरल हेल्थ मिशन आहे 2005 साली आले, ज्या वर्षी भारत निर्माण आले त्या वर्षी नॅशनल रुरल हेल्थ मिशन आले. परंतु जे काय अर्बन मिशन असेल नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, हे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे 2014 साली आले, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढं हेरिटेज सिटीचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. तर हे ज्या काही हेरिटेज सिटी आहेत त्याला ज्याला हृदय असं नाव दिलंय बरं का, हृदय. आयोगाने क्वेश्चन हे तर विचारलेलं आहे ऑलरेडी, PYQ आहे. हृदय बघा, हृदय HRIDAY ज्याला हृदय असं म्हणतात बरं का, हृदय असं म्हणतात. मग हृदय कधी आलं असं आयोगाने विचारले तर 2015 साली आले. आणि हे हृदय कशासाठी आले
तर ज्या काय आपल्या हेरिटेज साईट्स आहेत, हेरिटेज सिटी आहेत, त्या हेरिटेज सिटींचं संवर्धन करण्यासाठी ही हृदय योजना आली. आणि आयोगानं असाच क्वेश्चन विचारला होता की हृदय योजना भारत सरकारने कशासाठी आणली. तर ज्या काय आपल्या हेरिटेज सिटी आहेत, या हेरिटेज सिटींना व्यवस्थित त्यांचं संवर्धन करण्यासाठी, ऑगमेंटेशन करण्यासाठी ती हृदय योजना आणलेली होती. त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. बघा, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. तर ही जे काय सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे, हे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आले 2014-15. सरकार आल्यानंतर त्यांनी सस्टेनेबल गोल जे काय आहे, कारण आपलं 12वी पंचवार्षिक योजना जे काय आहे, 12वी पंचवार्षिक योजना, तर ह्या 12व्या पंचवार्षिक योजना कालावधी कधी 2012 ते 2017. मग हा कालावधी कुठे येतोय 2014-15. आणि ह्या 12व्या पंचवार्षिक योजनेचंच उद्दिष्ट काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेचं टायटल काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे काय आहे, ही कंटिन्युअसली पुढे फॉलो करण्यासाठी नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असणाऱ्या 2014-15 या सालासाठी आणलेली आहे. त्याच्यानंतर तेल ऑइल आणलं वगैरे 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 आहे. हे महत्वाचं आहे बरं का. राजीव गांधी खेल अभियान, मूळ नाव होतं पंचायत युवा क्रीडा और खेल अभियान. 21 एप्रिल 2014 पासून राजीव गांधी खेल अभियान असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलं. आणि आता तर त्याच्यामध्ये बरेचसे चेंज झालेले आहेत. ही योजना बऱ्याच वेळा आयोगाने विचारली. कुठली? ही 24 डिसेंबर. तारीख पण विचारली आहे. तारीख तुम्हाला मी सांगितलं ना, अटल बिहारींच्या काळामध्ये जे अटल बिहारी वाजपेयी होते त्यांचा कालखंड होता 2000 साल. बघा, 2000 साल. तर ह्या 2000 सालामध्ये PMGSY, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी आली? डिसेंबर 2000 साली आलेली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2015 साली आलेली. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, हे तर आयोगाने क्वेश्चन विचारले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. बघा, कृषी सिंचन योजना आणि कौशल्य विकास. कौशल्य विकास म्हणजेच काय, विश्वकर्मा योजना जी काय, ही कौशल्य विकासाच्या संदर्भात आहे. तर ह्या लोकांमध्ये कौशल्य विकास व्हायला पाहिजे या उद्देशानं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 2015 सालामध्ये आणलेली. ही तर क्वेश्चन आयोग विचारतो बरं का. PMEGP, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट, गॅरंटी नाही, जनरेशन, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. हा प्रोग्राम आहे बरं का, 2008 साली विचारलेला आहे. ऑलरेडी आयोगाने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम 2008 साली आलेले आहे. आणि सगळ्यांना माहिती असलेलं जे आयोगानं खूप वेळा विचारले, ऑलरेडी PYQ मध्ये विचारले, करंट मध्ये विचारले, 2014 सालची योजना आहे PMJDY, प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री म्हणजे आपली जी काय जनधन योजना आहे, जनधन योजनेमध्ये काय करायचं होतं आपल्याला, बँकमध्ये अकाउंट काढायचं होतं, बरोबर का. बँकमध्ये अकाउंट काढायचं होतं. तर ह्या बँकमध्ये अकाउंट काढण्याचं काम प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला ते काय ज्याला म्हणतात,
म्हणजे एक्सेसिव्ह 10,000चं ड्राफ्ट डिपॉझिट पण त्या ठिकाणी भेटत होतं. असे 2014 साली, बघा लक्षात ठेवायचं, 2014 साली जनधन स्कीम आपली आली, जनधन योजना आली, हे लक्षात ठेवायचं. ऑलरेडी आयोगाने त्या ठिकाणी PYQ विचारलेला आहे. जेवढ्या इम्पॉर्टंट स्कीम आहेत जे बाबा ठीक आहे विचारल्या जाऊ शकतात किंवा विचारलेले आहेत, तेवढे तर आपण पाहण्याचं काम करू. इथं पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहे, महत्वाची स्कीम आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY 2015 साली आलेली. 9 मे 2015ला ह्या दोन स्कीम आलेल्या, दोन्ही आयोगाने विचारलेत, 58 आणि 59. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दोन्ही पण 9 मे 2015ला आलेत. दोन्हीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत. ह्याच्यामध्ये बघा, एकामध्ये काहीतरी 320 रुपये आणि एकामध्ये फक्त 20 रुपये असा आपला विम्याचा हप्ता कट होतो, बरोबर का, बँकांमध्ये. आणि मग हे आपल्याला विमा काढायचे होते. प्रधानमंत्री विमा, ही तर विमा लिहिले ना, विमा म्हणजे काय, विमा. तर आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, एकामध्ये 320चा हप्ता आहे आणि एकामध्ये 20 रुपये का काहीतरी असा हप्ता आहे. तर ते प्रत्येक वर्षी तुम्हाला काय होणार, त्या ठिकाणी तुमचा हप्ता त्या बँक अकाउंटमधून कट होणार. मग बघा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना. मग बघा, जीवन ज्योतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मरताल त्याच वेळी हे पैसे तुम्हाला भेटले जातात. आणि सुरक्षा विमा योजनामध्ये म्हणजे कुठे ऍक्सिडेंटमध्ये पाय मोडला, हात मोडला, कुठं काही इंजुरी झाली तर ते पैसे ह्या विमा योजनेमध्ये तुम्हाला मिळतील. आपल्याला ते महत्वाचं नाही. आता हे जीवन ज्योतीवरून लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस जीवनाची ज्योत विजेल त्याच वेळी पैसे भेटणार. आणि सुरक्षा विमा म्हणजे बाबा कुठं धडकला काही, ह्याच्यामध्ये पैसे भेटणार. तारखा महत्वाच्या आहेत. 9 मे 2015 रोजी बघा, एकाच दिवशी ह्या दोन्ही स्कीम लॉन्च झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा जणांच्या अकाउंटवरून डायरेक्ट पैसे कट झालेल्याचाच मेसेज येतो. PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि PMJJBY म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ओके, हे बघितले. उज्ज्वला स्कीम ही बऱ्याच वेळा आयोगाने विचारले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी काय आहे, ही कशाच्या संदर्भात आहे, गॅस कनेक्शनच्या संदर्भात आहे, बरोबर का. गॅस जोडणी ज्याला म्हणतो किंवा गॅस कनेक्शन आहे. जी गॅस कनेक्शन आहे, गॅस योजना आहे, 2016 साली आली. बघा, 2016 साली प्रत्येक घरापर्यंत साधारणतः त्यांचं आय थिंक 2 कोटी घरांमध्ये गॅसची जोडणी करायची ना. आता ते 4 कोटी घरांमध्ये असं काहीतरी त्यावेळेस टार्गेट होतं. फार चांगली स्कीम आहे की प्रत्येक घरामध्ये जर घरोघरी गॅस जर पोहोचले तर त्याचा परिणाम असा होईल की कित्येक महिलांच्या आरोग्याचा जो काय प्रश्न निर्माण झाला होता तो कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस जोडणीच्या संदर्भात आहे, 2016 साली आलेली. त्यानंतर प्रोव्हाइडिंग अर्बन इम्युनिटी टू द रूरल एरिया, ज्याला पुरा असं म्हणतात. आयोगाने याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. IMP आहे पुरा योजना. आणि हे पुरा मॉडेल हे APJ अब्दुल कलाम पुरा मॉडेल हे प्रोव्हाइडिंग अर्बन एम्युनिटीज टू द रूरल एरिया, जे काही महत्वाच्या भौतिक सुखाच्या योजना आहेत किंवा ज्या भौतिक गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये एम्युनिटीज आहेत त्या ग्रामीण भागामध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम ह्याच्यासाठी पुरा योजना आहे, पुरा. आणि आयोग डायरेक्ट विचारतं ही पुरा स्कीम कधी आली, 2004 साली आली, सॉरी. आणि कोणी आणली तर हे पुरा मॉडेल हे APJ अब्दुल कलाम यांच्या मॉडेलवरती आहे. आणि ही 11व्या पंचवार्षिक योजनेचा पार्ट आहे. 11वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना कधी आहे. 11वी पंचवार्षिक योजना ही 2007 ते 2012 ही जी काय 11वी पंचवार्षिक योजना आहे 2007 ते 2012 ही पुरा मॉडेलवरती आधारित आहे. पुरा मॉडेलवरती आधारित आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे 11वी पंचवार्षिक योजना ही पुरा मॉडेलवरती आधारित आहे. आणि हे मॉडेल कोणी आणलं, APJ अब्दुल कलामांनी आणलं. परंतु ही पुरा योजना कधीची आहे तर ही योजना आहे 2004 सालची. कधी आहे, 2004 सालची. आणि मला असं वाटतं त्यावेळेस 2004 साली आय थिंक
APJ अब्दुल कलामच काय असावेत, आपल्या भारताचे राष्ट्रपती असावेत. मग हा मुद्दा तुम्ही एकदम लक्षात ठेवायचं की प्रोव्हाइडिंग अर्बन इम्युनिटीज म्हणजे पुरा IMP योजना आहे. 2004 साली आले हे APJ अब्दुल कलाम यांनी त्या काळामध्ये 11वी पंचवार्षिक योजनेचं पुरा मॉडेल आहे. आयोगानं असं पण क्वेश्चन विचारलंय की एका बाजूला योजना म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना हेरॉल्ड डोमल प्रतिमान, दुसरं पंचवार्षिक योजना महालनोबिस प्रतिमान, तिसरी पंचवार्षिक योजना कोण होतं, 11वी पंचवार्षिक योजना पुरा मॉडेलवरती आधारित. अशा पद्धतीने हे मॉडेल पण विचारलेले आहेत आयोगाने. जर मॉडेल आयोग विचारत असतील तर आपल्याला त्या गोष्टी माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ही महत्वाची आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. रुर्बन मिशन म्हणजे काय, अर्बन प्लस रुरल असा मधल्या ह्याचा जो काय विकास करायचा आहे त्याला नाव दिलं होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. ही SPMRM 8 ऑक्टोबर 2014 रोजी योजना आली होती. त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्वाचं आहे सर्व शिक्षा अभियान. बघा सर्व शिक्षा अभियान कधी आलं, 2001 साली आलं. SSA फक्त SSA असं पण देतात, SSA सर्व शिक्षा अभियान 2001 साली आलं. IMP आहे बरं का, तुम्हाला मी सांगितलं अटल बिहारींच्या काळामध्ये ह्याचाच परिणाम 86वी घटना दुरुस्ती झाली, अमेंडमेंट 86वी घटना दुरुस्ती साल आहे 2002चं आणि त्याच्यानुसार सर्वांसाठी मोफत शिक्षण वगैरे अशा गोष्टी आणल्या. पण ही जे काही सर्व शिक्षा अभियान आहे ही कधी आलं होतं, 2001 आलं होतं आणि त्याच्या नेक्स्ट इयरलाच ही 86वी घटना दुरुस्ती केली 2002 साली. त्याच्यानंतर सॉइल हेल्थ कार्ड. बघा सॉइल हेल्थ कार्ड ही 2015 साली योजना आलेली. काय एक नंबर ऑफ टाइम्स रिपिटेशन केलं ना की हे लक्षात राहतं. आता ह्या ज्या खालच्या ज्या योजना आहेत दोन त्या पण आयोगानं वारंवार विचारलेल्या आहेत. बघा कुठल्या, ह्या दोन्ही बघा. स्वर्ण जयंती. स्वर्ण जयंती म्हणजे काय, 1997 साली बघा 1997 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले 50 वर्ष झाले. बघा 1947 अधिक 50 किती येते साल, 1997. मग ही 50 वर्ष ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस 50व्या वर्ष 25व्याला रौप्य आणि 50व्याला काय म्हणतो, सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो. आणि म्हणून जेवढ्या योजना आणल्या त्याला काय नाव दिलं, सुवर्ण जयंती. काय नाव दिलं, सुवर्ण जयंती. मग सुवर्ण जयंती शहरी रोजगार. बघा सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही आली 1997 ला. कधी आली, 1997 ला. आणि सुवर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना ही आली 1999 ला. आणि आयोग जाणून बुजून ह्या दोन्ही पॉइंटला क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतं. आपलं एक डोक्यामध्ये कसं असतं, ज्या वर्षी सुवर्ण जयंतीचं वर्ष आहे म्हणजे 1997. बघा सुवर्ण जयंती म्हटलं की आपल्याला असं वाटतं की दोन्हीच्या दोन्ही, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना. आपल्याला असं वाटतं सुवर्ण जयंती लावलंय म्हटल्यावरती 1947 अधिक 50 म्हणजे 1997 लाच दोन्ही स्कीम आलेल्या असतील. हे आपल्या डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाकायचं. तर ह्या ज्या काही स्कीम आहेत, जी सुवर्ण जयंती वर्ष आहेत त्या वर्षी शहरासाठी शहरी रोजगार आला बघा. आणि ग्रामीण रोजगार हा 1999 ला आला. म्हणजे ज्या ठिकाणी 999 आहे, ज्या ठिकाणी 999 आहे त्या ठिकाणी ग्रामीण रोजगार आला. बघा ज्या ठिकाणी 999 आहे त्या ठिकाणी सुवर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, स्वरोजगार किंवा स्वयंरोजगार ही स्कीम आली. मग ही लक्षात ठेवायचं, 1997 ला शहरी रोजगार योजना आली आणि सुवर्ण जयंती, आणि सुवर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना कधी आली, 1999 ला आली. त्याच्यानंतर स्किल इंडिया मिशन. बघा स्किल इंडिया मिशन 2015 साली आलं. 2015 साली आलं. स्वच्छ भारत अभियान. बघा स्वच्छ भारत अभियान ग्रामीण
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण 2 ऑक्टोबर 2014 ज्यावेळेस मोदी सरकार गव्हर्नमेंटमध्ये आलं त्याच वेळी त्यांनी स्वच्छ भारत ग्रामीण नीट लक्षात ठेवायचं 2014 आलं. त्याच्यानंतर उडे देश का आम नागरिक उडे देश का आम नागरिक 2017 साली आलं. कशासाठी? हवाई दलाला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त हे भेटण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीनं जेवढ्या ज्या काही इम्पॉर्टंट मला वाटतात तेवढ्या तर मी सांगितलेत. बाकीच्या तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता. आपलं PSI SI ASO पूर्व परीक्षा केसागर पब्लिकेशनची जी काय आवृत्ती आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 307 आणि 306 या पेजेसवरती हे सगळ्याच्या सगळ्या स्कीम दिलेल्या आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 66 नंबरचं क्वेश्चन. नंबरचा क्वेश्चन. आता हा जो काही 66 नंबरचा क्वेश्चन आहे काय बघा, 2016चे एन के सिंग समिती टिंबटिंबशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे हे एन के सिंग हे 15वा वित्त आयोग जो काय आहे आपला 15वा वित्त आयोग, ह्या 15व्या वित्त आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत, बरोबर का? ह्या 15व्या वित्त आयोगाचे एन के सिंग अध्यक्ष आहेत. परंतु त्यांनी काय विचारलं, ह्या एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जी काय 2016ला समिती गठीत केली होती ती कशाच्या संदर्भात होती? मला सांगा, हे जर 15व्या वित्त आयोगाच्या संदर्भातले अध्यक्ष असतील, 12वा वित्त आयोग संबंध येईल का? कसंच येणार नाही. 12वी पंचवार्षिक योजना येईल का हो? 12वी पंचवार्षिक योजना 2012ला चालू झाली. ही 2012 ते 2017 असा विषय आहे. मग 2012ला 12वी पंचवार्षिक योजना जर सुरू झाली असेल, बघा नीट विचार करा, 2012 साली जर 12वी पंचवार्षिक योजना सुरू झाली असेल तर मग तिच्या संदर्भातली समिती ही अगोदर असेल का नंतर असेल 2012च्या? बट ऑब्वियस 2012च्या. लॉजिकली विचार करायचा, 2012च्या अगोदर असणार ना, म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 तर कसाच येणार नाही. आता 14वा वित्त आयोग, ही 14वा वित्त आयोग असण्याचे चान्सेस आहेत का की बाबा 12वा की 14वा? तर वित्त आयोगाच्या संदर्भात काही देखील नाही. तर जो काही FRBM ऍक्ट होता, FRBM जो ऍक्ट होता, FRBM ऍक्ट, या FRBM ऍक्टच्या संदर्भात ज्याला वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा असं म्हणतात, त्याच्या संदर्भात 2016 साली एन के सिंग समितीची स्थापना केली होती. प्युअरली अभ्यासाचा भाग होता, प्युअरली अभ्यासाचा भाग होता. कसं काय म्हणतात? कारण हा जो काही FRBM ऍक्ट आहे, FRBM ऍक्ट आहे, ह्या FRBM ऍक्ट कधीचा आहे? 2003चा आहे. ह्या 2003च्या FRBM ऍक्ट वरती आयोग क्वेश्चन विचारतं, म्हणजे विचारतच. तुम्ही कंबाईनचे पेपर काढून बघा, मॅक्सिमम टाइम, अगदी मी म्हणतो 90% या टॉपिक आयोगाचा सगळ्यात आवडता आणि फेवरेट असा टॉपिक आहे. ह्या FRBM ऍक्टच्या टॉपिक वरती आयोग क्वेश्चन विचारतच आणि ह्या FRBM ऍक्ट वरतीच हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्या अनुषंगानं हा FRBM ऍक्ट 2003ला आला. जर FRBM ऍक्ट 2003ला आला, त्याच्यामध्ये 2009 साली थोडे चेंजेस करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता, अभ्यासाचा पार्ट होता. 12वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग असा विषयच येत नव्हता, कारण हे सरळ सरळ हा माणूसच सरळ सरळ 15व्या वित्त आयोगाचा आहे. त्याच्यामुळे 12वा वित्त आयोग आणि 14वा वित्त आयोग त्याला कसे समितीमध्ये घेतील त्यावेळी ना, त्यामुळे तोही ऑप्शन गेला. पंचवार्षिक योजनेचा तर संबंधच नव्हता, सरळ सरळ एन के सिंग समिती. आता लक्षात ठेवायचं, एन के सिंग समिती ही FRBM ऍक्टच्या संदर्भात होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आता 67वा क्वेश्चन. 67वा क्वेश्चन हा प्युअरली लॉजिकली सोडवण्यासारखा क्वेश्चन होता. बघा काय म्हणताय, भारतामध्ये 1980 ते 1985 या काळामध्ये 80 ते 85 हा क्वेश्चन कसा सुटणार? लॉजिकली सुटणार. तुम्हाला अभ्यासाचा वगैरे काही विषयच येत नाही. 1980 ते 1985 या काळात लहान जमिनीधारक होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? म्हणजे जास्तीत जास्त कारणे असायला पाहिजेत. लगेच ऑप्शन कडायचं, हा मल्टिपल लाईन दिसत आहे. मग आता कारणे ही जास्तीत जास्त कारणे अशा ऑप्शनलाच तुम्ही घेऊन जाणं अपेक्षित होतं. मग तुम्हाला मी सांगितलं अ, ब, क आणि ड दिसलं की शक्यतो खालून वाचायचं, काय लवकर सुटलं तर सुटलं.
आपल्याला काय की लहान जमिनी का झाल्या 80 पासून 85च्या पुढे. आता बघा ना, माझ्या आजोबांना जेवढी कर जमीन होती त्याच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांना आली, त्याच्यापेक्षा कमी मला आली. का तर आपोआपच काय झालं, वडिलांचे परत वडील त्यांच्यामध्ये वाटण्या, असं अशा पद्धतीने होत गेलं. म्हणजेच काय की कुटुंब ही विभक्त होत गेली. आता इथं बघा ड काय म्हणते, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब पद्धती. संयुक्त म्हणजे काय, एकत्र. मला सांगा आता आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे का विभक्त कुटुंब पद्धती आहे? विभक्त. आपलीच बघा ना, आपले चुलते विभक्त कुटुंब पद्धत आहे. मग आपलेच चुलते आपल्यापासून वेगळे झाले, परिणामी जे काय आपलं 2 एकर होतं ते आपल्याला 1 एकर क्षेत्र राहिलं. आपल्याला परत आपला भाऊ झाला, परत ते 1 एकराचं परत अर्धा एकरच झालं. आपल्याला परत 2 मुलं झाली, परत त्यांचे अर्धा. म्हणजे परिणामी काय होणार की विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जमीन ही होते. आणि संयुक्त कुटुंब पद्धत म्हणजे बघा की सपोज मी आणि माझा भाऊ एकत्र राहायला लागलो, तर आता आम्हाला जमिनीचं क्षेत्रफळ किती भेटणार आहे, जास्त. मला 5 एकर जमीन आहे तर माझ्या भावाला 5 एकर जमीन आहे, आम्ही दोघे एकत्र राहायला लागलो म्हणजे संयुक्त लागलं, तर जमीन किती होईल, जी मला 5 एकर आहे त्याचे 5 एकर, दोघांची मिळून किती होईल, 10 एकर होईल. म्हणजे जमीन वाढेल, कमी होणार नाही. संयुक्त कुटुंब मध्ये जमिनीचा आकार वाढणार, कमी होणार नाही. म्हणजे 100% ऑप्शन नंबर ड उत्तरामध्ये येणार नाही. ड ऑप्शन गेला, ड ऑप्शन गेला. आलो का 50-50 वरती? सहज आपण 50-50 लॉजिकलीच एका स्टेटमेंट वरून 50-50 वरती आलो. आता इथं बघा, हिथं बक आहे, हिथं बक आहे. चालू पेपरमध्ये बक स्टेटमेंट वाचायचं नाही, फक्त वाचण्याची गरज होती. पण आता बघू, आणि तुम्हाला मी असंही सांगितलं 2 आणि 3 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर शक्यतो 3 ला न्या. जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन जा, जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन जा. आता बघा, तरी पण आपण ब आणि क स्टेटमेंट एक अभ्यासाचा भाग म्हणून आपलं अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे. ग्रामीण कर्जबाजारीपणा. आता तुम्ही म्हणताल सर ग्रामीण कर्जबाजारीपणा याच्यामध्ये जमीन कशी काय लहान होणार आहे? बघा विचार करा, असं समजा मला 5 एकर जमीन आहे. मला असं वाटलं की मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, मला माझ्या मुलाचं शिक्षण करायचं आहे, आणि त्याच्यासाठी मी काय केलं, मी सावकाराकडून 1 एकर असं समजा 10 लाख रुपये कर्ज घेतलं. 10 लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज मला फेटीनासं झालं. परिणामी मला 5 एकर जमीन होती, मी माझ्यातलं 1 एकर विकला आणि ते पहिलं सावकाराचं कर्ज भागवलं. आता माझ्या जमिनीचं प्रमाण 5 एकर वरून किती वरती झालं, 4 एकर झालं. म्हणजे 100% काय झालं, कमी झालं. म्हणजे जसं जसं कर्ज वाढत जाणार शेतकरी काय करतो, जमीन विकतो. परिणामी तुमची जमीन काय होत राहणार, लहान होत राहणार. म्हणजे क स्टेटमेंट 100% बरोबर आहे. इथं क आहे, इथं क आहे. त्याच्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या. बट ऑब्वियस लोकसंख्या वेगाने वाढले की जमिनीचे सरळ सरळ तुकडे होणार. म्हणजे ब उत्तरामध्ये पाहिजेलच पाहिजे. ब क उत्तरामध्ये सहजासहजीच पाहिजे होतं. पहिल्या ऑप्शन मध्ये ब क नव्हतं, इकडं बक होतं, इकडं बक होती, तर बक होतं. आता वारसा कायदा. वारसा कायदा काय, तुम्ही म्हणताल वारसा कायदा काय? वारसा कायदा काय म्हणजे वारसा हक्काने काय होणार, वारसा हक्क असतो. म्हणजे आता बघा, तुमची जी आई असणार आहे तिचं नाव तिच्या माहेरी पण असणार आहे. मग ह्या तिच्या माहेरीच्या जमिनीमध्ये पण वारसा हक्काने, वारसदार हक्काने ती पण तिथल्या काही क्षेत्राची काय झाली, मालकीन झाली. म्हणजे जेवढे वारसदार वाढणार, बघा जेवढे वारसदार वाढणार तेवढ्या प्रमाणामध्ये त्या जमिनीचे काय होणार, तुकडे होणार. म्हणजेच वारसा हक्क पण लहान जमीन धारक त्या क्षेत्राला काय आहे, कारणीभूत आहे. म्हणजे अ, ब आणि क असे तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. आणि शक्यतो अ, ब, क विधानाला घेऊन जा. ड स्टेटमेंट काहीतरीच पद्धतीने दिलेलं असतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या लेक्चरमध्ये जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण स्कीम बघितल्या. त्याच्यानंतर म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर 2014 पासून 2014ला मोदी गव्हर्नमेंट आलं, तेव्हापासून ते आत्ता 2024 पर्यंत काही इम्पॉर्टंट स्कीम त्यांनी जे काय हेल्थ रिलेटेड आणलेले असेल, उज्ज्वला स्कीम आणलेली असेल किंवा जनधन स्कीम आणलेली असेल, ज्याच्यावरती आयोगानं वारंवार फिरून क्वेश्चन विचारले, त्या शक्यतो स्कीम आपण सगळ्याच्या सगळ्या पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे लेक्चर जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये करा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. क्षीरसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.